का का घडावं असं? कुणाचा कसूर नडतो आहे? अशा का वागतात माँसाहेब? आम्ही त्यांचे कोणीच नव्हेत. आमचं राहू द्या. खुद्द आबासाहेबांची काय खातर करताहेत त्या? कुठं जाणार आहे त्यांची हवस? रामराजे आम्हाला कधीच परके वाटले नाहीत. या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. का घडावं असं? महाराजसाहेबांना विषप्रयोग होतो. त्याचा वहीम आमच्यावर घेतला जातो. काय चाललं आहे तेच समजत नाही. आता इतर कुणाची नाही, पण आमचीच आम्हाला धास्त वाटतं आम्हीच काहीतरी वावगं करून बसू. वाटतं माँसाहेबांच्या सामने उभं राहून मनी घोळत सारं साफ सांगून टाकावं. आमच्या युवराजपदासाठीच त्या बेचैन असतील तर ते रामराजांना बहाल करून मोकळं व्हावं. थोरल्या आऊसाहेबांच्या आठवणीनं काळीज गलबलत. केवढा धीर देणारा असायचा त्यांचा एक एक बोल. यावेळी त्या हयात असत्या तर त्या असत्या तर महाराजसाहेबांच्या जीवाशी असा क्रूर खेळ करण्याची मजलच झाली नसती कुणाची. आमच्यावर वहीम बोलताना तर 10 वेळा विचार करावा लागला असता कुठल्याही लटक्या जिभेला. आम्ही अभक्ष प्रयोग केला म्हणे महाराजसाहेबांना. यापेक्षा दरबारी आमचा निवाडा झाला त्याच वेळी आम्हाला कडेलोटाची वा तोफेच्या तोंडी जाण्याची सजा मिळाली तर बेस होतं. हे असं ध्यानीमनी नसलेलं ऐकण्याची पाळी आमच्यावर ना येती. माँसाहेब नको त्या कारणासाठी काळजाचा लचका तोडला आहे तुम्ही आमच्या. माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात. आम्हाला नवल वाटतं ते आबासाहेबांचं. एवढं झालं पण एक ब्रसुद्धा त्यांच्या तोंडून फुटला नाही. सोसण्याचं कुठलं बळ कमावलं आहे त्यांनी, की काहीच बोलता येऊ नये तशी त्यांची गत झाली आहे. आम्हाला भरल्या दरबारी निवाड्यासाठी उभं करण्यात आलं तसं माँसाहेबांना उभं करण्यात येईल नाही. आम्ही सुद्धा त्यांच्यावरचा वहीम दरबारात वरमानेनं बोलू शकलो नाही. आबासाहेब हे करू शकतच नाहीत. कसला खोडा पडला हा. या आजारात महाराजसाहेबांचं काही बरं वाईट होतं तर म्हणजे हे अशीव मनातून बाहेर पिटाळण्यासाठी संभाजीराजे कळवळून स्वतःशीच पुटपुटले, जगदंब. मांडीखालच्या जनावराला टाच भरली गेली. जनावर उधळले. दौडत बरेच पुढे गेले. तांडा बराच दूर मागे राहिला हे ध्यानी येताच संभाजीराजांनी घोड्याला आवर घातला आणि त्याला धीमे करीत स्वतःला तांड्याशी जमवून घेतलं. पुतळाबाईच्या मेण्याजवळ जनावर येताच त्यांना पुन्हा धीर गवसल्यासारखे झाले. त्यांच्या मनाचा विस्कटलेला तांदूळ चौक पुन्हा नीट मांडला जाऊ लागला. त्यांना वाटले तांडा अंमळ रोखावा. माँसाहेब पुतळाबाईंशी मनभर बोलून घ्यावे, मन हलके करावे. पण तसे काही त्यांनी केले नाही. सातारा उतरताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती. प्रत्यक्ष महाराज त्यांना निरोप देण्यासाठी बाले किल्ल्याच्या सदरेपर्यंत आले होते. तरीही किल्ल्यावरची बरीच माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने रोखून बघत होती. तिरस्काराने भरलेले अनेक डोळे त्यांच्या उरात बाणासारखे घुसून त्यांना जणू बदनाम करीत होते. श्रींच्या छत्रपतींना प्रत्यक्ष जन्मदात्याला विषबाधा करण्याचे पाप त्यांनी केले आहे असा आरोप क्षेप त्या नजरातून होत होता. बधीर मनाची कोंडी खंत गळून पडू लागली आणि हळूहळू त्याची जागा संताप सूड यांच्या केळणीने बांधली जाऊ लागली. मार्गावरील झाडाझुडपात त्यांना सोयराबाईच दिसू लागल्या. पण त्यांची जरीकिनारी पदराआड कवळ्या उमरीचे रामराजे हात उभवून दादा महाराज अशी साद घालताहेत असा भास होताच त्यांचे याही मोर्चावर बांधलेले मन ढासळू लागले. कोंडीच कोंडी पडली. विचाराने सैरभैर झालेले संभाजीराजे काहीच न सुचल्याने नुकतेच पुटपुटू लागले, जगदंब. पाचाडात जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेताना संभाजीराजांचा ऊर दाटून आला.
रायगड चढून जावे तसे त्यांना वाटेना. पाचाडच्या वाड्यातच पुतळाबाई येसूबाई यांच्यासह 4 दिवस त्यांनी मुक्काम टाकला. ते आल्याची वर्दी गडावर पोच झाली होती, पण त्यांच्या हालहवालासाठी फडाकडील कुणीच गड उतरले नाही. नाही म्हणायला कवी कुलेश तेवढे त्यांची भेट घेऊन गेले. 4 दिवसानंतर कबिल्यासह संभाजीराजे रायगड चढून आले. वैराने पाठीवर लादून आणल्यासारखी साताऱ्याची अफवा इथे रायगडावरही पसरली होती. भेटणारी कारखानदारी माणसे संभाजीराजांकडे विचित्र घृणेच्या नजरेने बघत होती. त्यांनी बघितले आहेत असे वाटले तर जुलमाने केल्यासारखे मुजरा करीत होती. 15 दिवस झाले रायगडी आलेले संभाजीराजे 2 वेळा जिजाऊंच्या बैठकीला मुजरा देण्यासाठी आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी काय ते तेवढेच आपल्या वाड्याबाहेर पडत होते. त्यांचा सारा वेळ आपल्या वाड्यात केशव पंडित, उमाजी पंडित, उद्धव जोगदेव, कवी कुलेश यांच्याशी पुराण ग्रंथावर चर्चा करण्यात जात होता. तोच त्यांना दिलासा वाटत होता. त्यांच्या वाड्यात आत बाहेर करणारी धाराऊ त्यांना सडे बघून एकदा धीराने म्हणाली, "धाकलं, बोला." तिच्या कपाळावरच्या गोंदनावर नजर ठेवीत संभाजीराजे म्हणाले. त्यांच्या तेजवान डोळ्याकडे आणि मानेभोवती रोळून पडलेल्या केसांच्या कुरळ्या दाट घेराकडे बघताना धाराऊ काय विचारायचे आहे तेच विसरली. तिचे अलीकडे असेच होत असे. ऐन भरीचे महाराजांच्या वानावर उतरलेले धाकले बघताना तिला खऱ्याखुऱ्या धाकल्यांची तिने बघितलेली कैक बालरूपे आठवायची. धाराऊला गुमान थांबलेले बघून संभाजीराजांच्या मुद्रेची चलबिचल झाली. तिला पाठमोरे होत संभाजीराजे स्वतःशी बोलल्यासारखे घोगरट म्हणाले, "धाराऊ, आम्ही जाणतो तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आम्हीच महाराज साहेबांना अभक्ष." झटकन धाराऊ पुढे झाली. आपली तर्जनी ओठावर ठेवून तिने संभाजीराजांना रोखून ठेवले. क्षणात तिचे डोळे डबडबून आले. "धाकलं, म्या तुम्हासनी दूध पाजलंय ते दगा फटका करणारं बेमान नाही. त्यासाठनं नाही म्या जीभ उचलली. गडावर येऊन पंधरवडा झाला. सुनबाईची तुम्ही बरं वाईट म्हणून शब्दानं दखल घेतली नाही. काय वाटत असल तेसनी. धाकल्या राणीबासनी भेटत नाही तुम्ही. काय करावं त्यांनी. जे साधायला प्रसंगी जिजाऊही धाकल्या असत्या ते धाराऊ आपल्या गावरान मायेपोटी सांधू बघत होती. धाराऊ, आम्हास कोणालाच भेटावंसं वाटत नाही असं म्हण कसं चालल. तुमची वाट बघून बघून थकलेल्या धाकल्या राणीसाब इकडंच याया निघाल्यात. सगळं बाळ महाराजबी हाईत." पुतळाबाई येत आहेत हे जाणवताच संभाजीराजे विचारात गेले. राणीवशाकडचा हा एक जागा त्यांच्या भरोशाचा होता. काही बोलावे असे हे एकच ठिकाण होते. धाराऊ निघून गेली. थोड्याच वेळात राजारामांचा हात हाती धरलेल्या माँसाहेब पुतळाबाई बैठकी दालनात आल्या. त्यांना तसे बघताना संभाजीराजांना वाटले, खरोखरच बाळराजे यांच्याच पोटी उपजायला पाहिजे होते. महाराजांच्यासाठी आंब्याचे लोटके बरोबर घेऊन साताऱ्याला जायला निघणाऱ्या पुतळाबाई दिसतात खेचल्यासारखे. संभाजीराजे पुढे झाले. त्यांचे पाय शिवून त्यांनी राजारामांचा त्यांच्या हातातील हात हलकेच आपल्या हातात घेतला. "युवराज, बोलणे कसे फोडावे या विचाराने पुतळाबाई थांबल्या. जी, आमच्यावर नाराजी धरली तर ती आम्ही समजू शकतो. पण सुनबाईचा काय दोष. त्या गडावर आहेत याचंही भान तुम्ही ठेवत नाही. हा कोण रिवाज." "माँसाहेब, आमचे सारेच रिवाज चुकले आहेत. एका सुवासिनीचं बळमर्दन हरण करणारे आम्ही, जन्मदात्याला अभक्ष देणारे आम्ही कुठल्या तोंडानं त्यांच्यासमोर जाऊ शकतो. रोज दर्पणी बघून आमच्या नावानं कपाळी पट्टे घेताना त्यांना काय वाटत असेल तेच आम्हाला समजेनासं होतं." संभाजीराजे कुठंतरीच एकरोख बघत ताठर झाले.
युवराज, पुतळाबाईंनी शब्दाचाच हात करून जसा त्यांच्या खांद्यावर अलगद ठेवला. पुरुषांना असं आपणालाच तोडून बोलायची मोकळीक तरी असते, आम्हा बायकांना तीही नसते. तुम्ही युवराज आहात. तुम्हीच काळीज टाकून स्वतःला कोंडून घेऊ लागलात तर बाई म्हणून जन्मानंच कोंडलेल्या सुनबाईंनी काय करावं? बाब लागून राहिली आहे ही त्यांच्या मनास.